हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर कलेक्टिव्हची एनर्जी आपल्याला जाणवत आहे. आज एक अशी एनर्जी आहे, मे बी ती थोडीशी सॅड आहे, दुःखी आहे. कारण की असू शकतो तुमच्या जवळच्याच कुणीतरी व्यक्तीने तुम्हाला इथे काहीतरी धोका दिलेला आहे, विश्वासघात तुमचा केलेला आहे. असू शकतं तुम्ही त्या व्यक्तीवरती भरपूर विश्वास ठेवून एक घरातील व्यक्ती असल्यासारखं तुम्ही त्यांच्याशी ट्रीट करत होतात. तुमच्या मनातील काही गोष्टी असतील ते तुम्ही त्यांना सांगत होतात, परंतु येथे तुम्हाला माहिती नव्हतं की ती व्यक्ती जी आहे ती फक्त स्वतःच्या फायद्यापुरता तुमच्याशी संपर्क ठेवून आहे, किंवा तुमच्याशी जे काही त्यांचं कॉन्व्हर्सेशन आहे, किंवा जे काही त्यांनी तुमची मदत केलेली आहे, किंवा तुम्ही जे त्यांच्याशी आत्मीयता दाखवलेली आहे त्यामागे फक्त त्या व्यक्तीचा स्वार्थ होता, असंही येथे दिसून येत आहे. मे बी असू शकतं तुम्ही त्या व्यक्तीवरती भरोसा ठेवून सगळ्या तुमच्या मनातल्या गोष्टी शेअर केल्या असतील. तुम्हाला वाटलं असेल की दिस इज लाईक आवर फादर फिगर और ब्रदर फिगर और मदर फिगर, कुणी असो, मेल फिमेल, परंतु येथे दिसून येत आहे तुम्ही तुमच्या मनातील सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीशी शेअर केलेल्या आहेत, परंतु त्याच गोष्टीचा त्या व्यक्तीने फायदा घेतलेला आहे. तर नक्कीच त्यामुळे तुम्ही पॅनिक झालेले आहात, दुःखी झालेले आहात, अशा प्रकारची सिच्युएशन येथे दिसून येत आहे. असू शकतं त्या व्यक्तीचा त्यामागे स्वार्थ होता, परंतु तो तुम्हाला दिसला नाही. तुम्ही तर खूप चांगल्या मनाने त्या व्यक्तीशी कनेक्ट झालात, त्या व्यक्तीला चांगलं समजलात, परंतु नाही, येथे तुम्हालाही काही लेसन्स डिवाइनने दिलेले आहेत. तर ते काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि जी कोणी ही व्यक्ती अशी आहे जी तुमच्या आजूबाजूलाच असते, किंवा तुमच्या घरातील आहे, तुमच्या मित्रपरिवारातील आहे, किंवा तुमच्या जॉबच्या ठिकाणी आहे, जेथेही आहे, तेथे या व्यक्तीने फक्त स्वतःचा फायदा पाहिलेला आहे, तुमच्या सोबतच नाही तर इतरांच्या सोबतही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या बाबतीमध्ये आपल्याला, कारण की एनर्जी जाणवत आहे मा कालीची. ज्या वेळेस आपल्याला खूप जास्त आपण एखाद्यावरती विश्वास ठेवतो आणि ती व्यक्ती जेव्हा आपल्याला दगा देते, धोका देते, त्यावेळेस एक प्रकारचा प्रचंड राग, संताप आपल्या मनामध्ये निर्माण होतो, की असं वाटतं की इतक्या खालच्या पातळीचा विचार एखाद्या व्यक्ती कसं काय करू शकते, जे की तुम्ही तर त्यांच्याविषयी खूप चांगला विचार केला होता की ही व्यक्ती आपल्यासारखीच आहे, किंवा आपल्याला मदत करणारी आहे, किंवा आपण आशेने त्या व्यक्तीकडे गेलेलो आणि त्या व्यक्तीने मे बी असू शकतो तुमची मदतही केली असेल, परंतु त्यामागे फक्त आणि फक्त कुठलाही भावनिक लागेबंध नव्हता, भावनिकता नव्हती, त्यामागे इमोशन्स नव्हते. इट्स ओनली फॉर्मॅलिटीज किंवा व्यवहार त्यामागे होता. तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मा काली या बाबतीत काय गाईड करत आहे. लेट्स सी. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय मा काली, ओम काली काय नमः. येथे दिसून येत आहे आपल्याला की तुम्ही खूप जास्त दुःखी आहात, आयसोलेशनच्या एनर्जीमध्ये आहात, क्राईंग एनर्जी आहे. असू शकतं काल तुम्ही खूप जास्त रडले असाल, किंवा अशा काही घटनांना आठवून तुम्ही रडले असाल. तुम्हाला वाटलं असेल की ह्या जगामध्ये फक्त स्वार्थाचेच नाते आहेत का, कुणी कुणाशी भावनिकतेने जोडलेलं नाहीच आहे का, कारण की आपण जशा प्रकारे लोकांना समजतो त्या उलटच लोक कसे काय निघतात, अशाही बाबतीमध्ये तुम्ही विचार करता. तुमची सध्याची जी काही सिच्युएशन आहे, इट्स अ व्हेरी पेनफुल सिच्युएशन, क्राईंग एनर्जी आहे. आणि एक अनेक जे धडे आहे तुम्हाला जीवन देत आहे, त्यापैकी हा एक धडा होता असं आपण समजू. आपण जसं असतो तशी लोक असतील असं नाहीये. तर यामधून तुम्हाला एक लेसन डिवाइन देत आहे की कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका, कारण की आपण जसं असतो तशी समोरची व्यक्ती नसते. समोरचा व्यक्ती त्यामध्येही त्याचा स्वतःचाच फायदा पाहत असते. तर नक्कीच येथे दिसून येत आहे आयसोलेशनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. 3 नंबरचं कार्ड आहे. सो 3 नंबर इज इंडिकेटिंग हिअर टू गुरु, दत्तगुरु. तर नक्कीच तुम्हाला दत्तगुरु येथे गाईड करत आहे. तुम्हाला यामध्ये तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी करायची आहे. तुम्हाला जो हा धडा गुरूंनी दिलेला आहे तो तुमच्या पुढील जीवनासाठी अतिशय महत्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला हा धडा मिळाला. मे बी असू शकतं तुम्हाला कोणीतरी तुमच्याशी विश्वासघात केलेला आहे, तुमचे पैसे बुडवलेले आहेत, किंवा तुम्हाला सोडून कोणीतरी गेलेला आहे, किंवा असू शकतं अशाही काही लोकांची एनर्जी येथे पीक होत आहे. त्यांच्या पार्टनर पासूनच त्यांना धोका मिळालेला आहे, त्यांच्या घरातील व्यक्तीकडूनच त्यांना धोका मिळालेला आहे, त्यांना दगाफटका झालेला आहे, आणि त्यामुळे तुम्ही पॅनिक होत आहात. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, तुम्हाला पॅनिक होण्याची काहीही गरज नाही. हा एक तुमच्या जीवनाचा लेसन होता आणि यामध्ये तुमची काहीही चूक नाही. तुम्ही तर विश्वासाने सगळ्या गोष्टी शेअर केल्या, तुम्ही विश्वासाने त्या व्यक्तीवरती अवलंबून राहिलात की कदाचित हा व्यक्ती खूप चांगला आहे, स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे, परंतु त्यामागची एक काळी सावली जी तुम्हाला दिसली नाही, कधी एक शॅडो साइड होती त्या व्यक्तीची, ती तुम्हाला दिसली नाही.
आणि जे तुमचं जे काही ट्रू तुम्ही सांगायचं किंवा तुमच्या जे मनातील ट्रू भावना होत्या, फिलिंग होत्या, त्याला सुद्धा येथे कुठेतरी एक चुकीच्या पद्धतीने त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही आयसोलेशनच्या एनर्जीमध्ये येथे दिसून येत आहे. जे काही तुमचं रिलेशनशिप आहे, असू शकतं तुमचं कोणाशी तरी लव्ह रिलेशनशिप आहे, कनेक्टेड आहात तुम्ही त्या व्यक्तीशी भावनांनी किंवा फिजिकली किंवा मेंटली, असू शकतं तुमचं त्यांच्याशी रिलेशनशिप आहे, नातं आहे, सोलमेट कनेक्शन आहे, कुठलंही ट्विन फ्लेम कनेक्शन असू शकतं आणि ते कदाचित तुम्ही त्या व्यक्तीला खूप मोकळ्या मनाने सांगितलं, तुमच्या भावना शेअर केल्यात, परंतु येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे जशा प्रकारचे तुम्ही आहात तसे ते नाहीये. सो तुमचे जे काही भावना आहेत त्या तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे शेअर करू नका, अशाही प्रकारचं गायडन्स तुम्हाला या व्हिडिओ थ्रू येथून दिले जात आहे. मे बी हा व्हिडिओ सगळ्यांना रेझोनेट नाही होणार, परंतु ज्यांना ज्यांना रेझोनेट होईल त्यांना येथे डिवाइन गाईड करत आहे, गायडन्स तुम्हाला येथे मिळत आहे की दत्तगुरु जे आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू स्ट्रिक्टली वॉर्निंग करत आहे की तुम्हाला कुणालाही अशा व्यक्तीवरती विश्वास ठेवून काहीही सांगायचं नाहीये. तुमच्या मनातील ज्या काही फिलिंग्स आहेत त्या सांगायच्या नाहीयेत आणि अशा व्यक्तीवरती विश्वास बिलकुल ठेवायचा नाहीये जे तुम्हाला खूप जवळचे वाटतात. असू शकतं ते तुमचे मित्र आहे, तुमच्या घरातील आहे, तुम्ही त्यांना जवळचे समजता, तुमचे भाऊ बहीण कोणी असो, तुमचे नातेवाईक कुणी असो, मित्र कुणी असो, परंतु हे तुमचे फेक खोटे मित्र आहेत हे ध्यानात ठेवा. कारण की येथे त्यांच्या मनात तुमची जी काही चांगली इमेज आहे ती कधीच नव्हती, कारण की ते एका प्रकारे तुम्हाला चुकीचं व्यक्ती समजत आहे, ते तुम्हाला खोटे पर्सनॅलिटी समजत आहे. असू शकतं ते तुमचे फेक फ्रेंड आहेत, ते तुमच्या पुढे एक बोलतात आणि तुमच्या माघारी तुमच्या दुश्मनांना जाऊन तुमच्याच खबरी ते सांगतात. अशा प्रकारचे खबरीलाल इथे आपल्याला दिसून येत आहे. सो अशा लोकांपासून अवेअर राहा, अशा लोकांच्या जवळ जाऊ नका, अशा लोकांना खूप जास्त पॅम्पर करू नका किंवा त्यांना खूप जास्त तुम्ही महत्व देऊ नका. अशा प्रकारचं गायडन्स तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू दिलं जात आहे. असू शकतं काही रिबेलियस घटना तुमच्या घरात घडल्या होत्या, असू शकतं तुमच्या पार्टनरसोबत तुमचे वाद झाले असतील, तुमच्या आईवडिलांसोबत तुमचे वाद झाले असतील, काही एखाद्या गोष्टीवरून, एखाद्या रिलेशनशिपवरून, जॉबवरून, करिअरवरून काही वादविवाद, काही संघर्ष झाले असतील, तुम्ही बंड पुकारला असेल, तुम्ही काहीतरी स्टँड घेतला असेल स्वतःसाठी, तुमच्या फॅमिलीच्या विरोधात जाऊन काही स्टँड घेतला असेल आणि काही गोष्टी तुम्ही इकडे तिकडे बोलले असाल, तुमचा रागाचा सुद्धा काही लोकांनी फायदा घेतलेला इथे दिसून येत आहे. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस व्यक्ती रागात असतो त्यावेळेस तो बोलतो, काहीतरी बोलतो आणि मग त्यावेळेस त्या व्यक्तीला नसतं समजत की आपण काय बोलत आहोत, कारण की ती व्यक्ती रागात असते. त्या व्यक्तीला त्याच्या मनात जे येईल ते ती भावना व्यक्त करतो, कारण राग ही एक खूप मोठी भावना आहे आणि ती जेव्हा तो व्यक्त करतो त्यावेळेस ते समोरचे लोक ते ऐकत असतात आणि तुम्हाला नेहमी ते भडकवण्याचाही प्रयत्न करत असतात. सो तुम्हाला डिवाइन येथे या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे की तुमचा जो राग आहे तो कदाचित खूप एखादा वेळेस योग्यही असतो, आपला राग योग्यच असतो. मला तर नक्की एवढी खात्री आहे, जे लोक रागवतात, खरं तोंडावर बोलतात, ती लोक खरे असतात, मनाचे सत्य असतात, परंतु येथे त्या लोकांच्या बाबतीमध्ये नेहमी राजकारण घडतं, त्या लोकांच्या बाबतीमध्ये नेहमी इतर लोक वेगळा अर्थ काढतात, पॉलिटिक्स करतात की ह्या व्यक्तीने ह्या वेळेस असं बोललं होतं आणि मग त्या तुमच्या शब्दाचा वापर करून तुमचा कुठेतरी काहीतरी गुन्हा घडलाय, तुमचं काहीतरी चूक झालंय, अशा प्रकारे तुम्हाला दर्शवून तुमची इमेज कशी खराब होईल समाजामध्ये यासाठी प्रयत्न केला जातो. तर तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे, स्ट्रिक्टली गाईड करत आहे की तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा. भलेही तुमचा राग सत्यासाठी असो, खऱ्यासाठी असो, तुमच्या जे काही तुम्हाला डिवाइन गायडन्स मिळतंय त्यासाठी असो, परंतु येथे ह्या 3D लाईफ मध्ये लोक फक्त बात का बतंगड बनाते हे, म्हणजे छोटी जरी गोष्ट असली राईचा पहाड बनवतात. तर येथे तुम्हाला शांत राहायचं आहे, परिस्थिती कशी असो तुम्हाला येथे शांत राहायचं आहे. त्याचबरोबर काही गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला इंट्युशन येत आहे, काही तुम्हाला गोष्टी ज्या खूप दिवसांपासून तुम्ही विचार करत आहात, एखाद्या नात्याच्या संदर्भात असो, एखाद्या करिअरच्या संदर्भात असो, घरातील लोकांच्या संदर्भात असो, तुमच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की माहिती नाही या नात्यामध्ये खरं आहे का खोटं आहे, नेमकं काय चालू आहे, नेमकं जे काही करत आहोत आपण ते योग्य आहे का अयोग्य आहे. तुम्ही आस लावून बसलेले आहात, तुम्ही आशा ठेवून बसलेले आहात एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या रिलेशनशिपसाठी, एखाद्या जॉबसाठी, एखाद्या करिअरसाठी, एखादे कुठून तरी तुमचे धन येणार असेल त्यासाठी तुम्ही आस लावून बसलेले आहात, परंतु ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येत नाही आणि तुम्ही दिवसेंदिवस पुढे ढकलत आहात, कारण की मे बी असू शकतो तुमच्यामध्ये ती हिंमत नाहीये की त्या गोष्टीला फिअर, जी काही तुमच्यामध्ये फिअर आहे तुम्हाला ती हिंमत नाहीये की त्या गोष्टीला फेस करायची, त्या गोष्टीला जाऊन तोंड द्यायची, डोळे घालून त्या व्यक्तीशी बोलायचं किंवा ते ऍक्सेप्ट करायचं. तर यासाठी तुम्ही टाळत आहात. कदाचित तुम्हाला वाटत आहे की जर मी गेलो, मला जर नाही, मला नकार मिळाला, किंवा रिलेशनशिपच्या बाबतीत मी बोलत आहे बिकॉज काळ आपल्या लवरचा आलेला आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की
तुमच्या मनामध्ये भीती आहे, जर मी गेलो, मी बोललो किंवा मी गेले, मी बोलले आणि माझ्या बाबतीमध्ये जर त्या व्यक्ती नकार दिला किंवा त्या व्यक्तीने माझ्याशी काहीतरी मला उलट सुलट बोललं, तर मला ते सहन होणार नाही आणि मग मी काहीतरी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईल का काय, अशा प्रकारची तुमच्या मनामध्ये एक भीती आहे, एक फिअर आहे. तर तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला तुमच्यातील ही भीती जी आहे ती तुम्हाला मेडिटेशन थ्रूच तुम्हाला दूर करायची आहे. भीती हा प्रकार मुळात अस्तित्वातच नसतो ह्या जगामध्ये. भीती कशाची वाटते आपल्याला? जी गोष्ट घडलीच नाहीये त्याची आपण भीती बाळगतो. भीती ही भविष्यकालीन घटना आहे. त्या घटनेच्या बाबतीमध्ये आपण खूप जास्त विचार करतो, ओव्हर थिंकिंग करतो. नाही असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, हे झालं तर काय होईल, नाही असं होईल मग तसं होईल. इथं तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की भीती बाळगून बाळगून तुमच्या मनामध्ये तुम्ही चुकीची फिल्म तयार करत आहात, चुकीचा पिक्चर तयार करत आहात. असं होईल, मग तसं होईल, मग हे होईल. ऍक्च्युली प्रत्यक्षात काहीही होत नसतं, परंतु आपली ती भीती असते आणि आपण त्याला तोंड द्यायला घाबरत असतो. तर तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे, तुम्हाला तुमचा इनर व्हॉइस ऐकायचा आहे, तुम्हाला शांत बसायचं आहे एखाद्या ठिकाणी जाऊन, खूप असं जेथे कोणी नाहीये, जेथे कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. 1-2 तास 3 तास इतका वेळ तुम्हाला लागेल तितका घ्या, शांत बसा, पूर्ण गोष्टींचं अनालिसिस करा, पूर्ण गोष्टी आठवा, काय झालं होतं, काय नव्हतं झालं आणि ह्यातून पुढे काय होऊ शकतं. एक चांगल्या प्रकारे तुम्ही अनालिसिस करा, विश्लेषण करा त्या गोष्टीचं. नाही जमलं तर लिहून काढा. परंतु येथे तुमचा इनर व्हॉइस तुम्हाला नक्कीच काही ना काही, असं नाही होत की कुणालाच आपल्या आत्म्याचा आवाज ऐकू येत नाही, असं नाही होत की तुम्हाला कळत नाही तुमचा आत्मा काय सांगतोय. एखादी गोष्ट नाही घडणार तर त्या संदर्भात सुद्धा इंट्युशन तुम्हाला मिळत असतात, परंतु तुम्ही ते मान्य करायला तयार नसतात. तुम्हाला वाटतं नाही हे असं नाही होऊ शकत. तुम्ही तुमच्या मनाच्या गेममध्ये फसता आणि मग तुम्हाला जे पाहिजे आहे ते नाही मिळणार. मग तुम्ही खूप विचार करता, स्वतःला दोष देता, वाईट वाटून घेता, रडत बसता. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, जरी एखादी गोष्ट नाही होणार आहे तरी सुद्धा ती आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे. आणि जर ती गोष्ट होणारच असेल तर त्याला तोंड देण्यामध्ये घाबरण्याची काही गरज आहे. जर ती गोष्ट तुमच्यासाठी असेल तर नक्कीच तुम्ही त्याला तोंड देऊन त्या गोष्टीपर्यंत जाऊन त्या गोष्टीला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणू शकता. आणि जर नसेलच होणार तर ती आज नाही झाली म्हणजे उद्याही नाही होणार, उद्या नाही होणार म्हणजे परवाही नाही होणार. मग त्या व्यक्तीविषयी म्हणा किंवा त्या घटनेविषयी, त्या जॉबविषयी, करिअरविषयी, घरातल्या नात्यांविषयी विचार करण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. सो येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, तुमचा इनर व्हॉइस तुम्हाला ऐकायचा आहे. तर त्यासाठी माँ काली तुम्हाला नक्की पॉवर देईल, माँ काली नक्की तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करेल. भीतीदायक जी तुमची सिच्युएशन झाली आहे सध्या, आय नो की इट्स अ व्हेरी पेनफुल सिच्युएशन. तुम्हाला वाटत आहे की आपण तर काहीच करत नाही तरी सुद्धा आपल्यावरती सगळं ब्लेम का होतो, नेहमी आपल्यालाच का दोषी ठरवलं जातं, आपण तर काहीच करत नाहीये. बरोबर, आपण तर कुठली चूक केली नाही आजपर्यंत, जे काही केले ते सगळ्यांचा विचार करूनच करत आलोय आतापर्यंत. मग थोडी जरी खुशी, थोडं जरी आनंद आम्ही स्वतःसाठी मागितला डिवाइनकडे तर आमचं काय चुकलं याच्यामध्ये? आम्ही स्वतःसाठी थोडा पण आनंद मागू शकत नाही का? आणि डिवाइन आम्हाला तो का देत नाही? याही बाबतीमध्ये तुमचा विचारचक्र सुरू असतात. तर तुम्हाला इथे शांत बसायचं आहे, विचार करायचा आहे की तुमच्याजवळ आता सध्या काय आहे. तुमच्याजवळ नक्कीच असं नाही होणार की डिवाइनने तुम्हाला काहीच दिलं नाही. नक्कीच तुमच्याजवळ तुमची फॅमिली आहे, एखादा चांगला छोटा मोठा होईना पण जॉब आहे, फायनान्शियल सिक्युरिटी आहे, असू शकतं. तुमच्याकडे एवढी पण परिस्थिती नाहीये की तुम्ही, आपण पाहतो जगामध्ये खूप लोकांची परिस्थिती वाईट आहे, तशी तर तुमच्यामध्ये नाहीये, तुमच्या जीवनामध्ये नाही. तुमचं रिलेशनशिप इतकं पण खराब नाहीये की जे इतर ठिकाणी आपल्याला दिसतं. मी तर कुठंतरी एक न्यूज मी आजच वाचली वाटतं की एका बाईचं लग्न झालं होतं, लव्ह मॅरेज झालं होतं, परंतु काय तिला 2 मुली झाल्या म्हणून त्या पतीनं तिच्या चेहऱ्यावरती ऍसिड फेकलं. त्या बाईनी कसं तरी आपलं संघर्षमय जीवन पुढे चालू ठेवलं, त्यातून ती रिकव्हर झाली, तिच्या मुलींना पण ती सध्या सांभाळते. तर एक आपण पाहतो समाजामध्ये अनेक घटना अशा घडतात, खूप आपल्या जीवनामध्ये अशा घटना घडतात की त्याला आपण जबाबदार नसतो. त्या गोष्टी घडायच्या असतात कारण काहीतरी त्यातून शिकण्यासारखं असतं. आपल्यालाच नसतं फक्त शिकण्यासारखं. एखादी घटना घडली म्हणजे त्यातून फक्त आपण शिकतो असं नाही, तर आपल्या थ्रू सुद्धा इतर लोक शिकत असतात. जर आपल्या जीवनामध्ये एखादी घटना वाईट झाली आणि त्यातून इतर लोक शिकत असतात, आपला एक उदाहरण दाखला दिला जातो. डिवाइन एक मॉडेल सेट करतं की बघा असं झालं तर असं होऊ शकतं. तर नक्कीच येते. आता मागे बघा एक प्लेन क्रॅश झालं होतं, विमान दुर्घटना झाली होती, तर त्यामध्ये अनेक लोक मेले. तर ह्यातून तुम्हाला डिवाइनने काय सल्ला दिला किंवा काय तुम्हाला कळालं यातून? तर यातून तुम्हाला एवढंच समजलंय किंवा ह्यातून तुम्हाला एकच धडा डिवाइनने दिलाय, लेसन हाच मिळालाय की ह्या जीवनामध्ये क्षणाचाही भरोसा नाहीये. तुम्ही जे माझं करताय, पैसा पाणी हे ते, घर दार नाते रिश्ते, तर त्यातलं आपल्याकडे तर काहीच नाहीये, कारण की आपल्या हातात आपलं आयुष्यच नाहीये.
आपण जन्माला आलोय, इथपर्यंत आलोय, आपण पुढे जातोय, आणखीनही आपण किती दिवस जगू आपल्याला माहिती नाही. आज आपले जॉब सिक्युअर नाहीयेत, आज आपली फॅमिली पण सिक्युअर नाही, कुठला आजार कधी कोणाला होईल सांगता येत नाहीये. तर मग आपण इतकं दुःखी, इतकं पॅनिक होण्याचं काहीही कारण नाहीये. सो तुम्हाला हे सर्व तुमच्या इनर वॉइस, तुमच्या इनर अंतर्मनात गेल्याच्या नंतरच कळणार आहे. काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात तर त्या इतरांना काही शिकवण्यासाठी असतात, आपल्यातून. तर नक्कीच आपण एक प्रयोगशाळा आहोत प्रत्येक जण देवासाठी. सो देव प्रत्येकावर एक एक प्रयोग करतोय आणि त्याचे दुसऱ्यांना फायदे होतात. जसे की शास्त्रज्ञ अनेक प्रयोग करतात उंदरांवर, माकडांवर, ह्यांच्यावर त्यांच्यावर, आणि मग त्याचा उपयोग आपल्याला मानवांना होतो. तशाच प्रकारचं डिवाइन सुद्धा एक ना एक प्रयोग करतच असतं. तर आपण त्यांना नाही म्हणू शकतच नाही ना. सो येथे तुम्हाला डिवाइन, तुम्हाला इथे स्ट्रिक्टली गाईड केलं जात आहे की तुमचा जो हार्ट चक्र आहे, तुमचा हार्ट चक्र ब्लॉक आहे, त्यामध्ये काहीतरी ब्लॉकेजेस आहेत, काहीतरी अडथळे आहेत. तर तो तुम्हाला मेडिटेशन थ्रू ते ब्लॉकेजेस जे आहेत ते दूर करायचे आहेत. असू शकतं तुम्हाला इतर ठिकाणून कुठून तरी प्रेम ऑफर होतंय, लव्ह ऑफर होतंय, एखादा जॉब ऑफर होतोय, एखादं करिअरचं ऑप्शन तुमच्या पुढे येतंय, परंतु तुम्ही ते स्वीकारत नाहीये. यू आर नॉट ऍक्सेप्ट बिकॉज ऑफ तुम्हाला तेच पर्सन पाहिजे, तेच जॉब पाहिजे, तेच करिअर पाहिजे, तसंच रिलेशनशिप पाहिजे. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, यू हॅव टू बी ओपन युअर हार्ट चक्रा, बिकॉज त्यातूनच तुम्हाला हिलिंग मिळणार आहे. जोपर्यंत तुमच्या हार्ट चक्रामध्ये काही ना काहीतरी इश्यू असेल, काही ना काहीतरी ब्लॉकेजेस असेल, तोपर्यंत तुमच्या मनामध्ये प्रेम निर्माण होणारच नाही. त्याऐवजी भीतीच निर्माण होईल, आणि प्रेम आणि भीती एका ठिकाणी राहू शकत नाही. सो एकतर भीतीचा विजय होतो, नाहीतर प्रेमाचा विजय होतो. तर तुम्हाला आता ह्या ड्युअल पर्सनॅलिटीमधून बाहेर यायचं नाही, बाहेर यायचं आहे. तुम्हाला ह्या ड्युअल म्हणजे व्यक्तिमत्व असतं की नाही, त्यातून तुम्हाला बाहेर यायचं आहे. किती दिवस तुम्ही ह्याही याच्यावर चालणार, त्याही याच्यावर चालणार, दोन ह्याच्यावरती पाय ठेवून आपण चालू शकत नाही. तर इथे तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे, कुठलं तरी एक तुम्हाला ऍक्सेप्ट करावंच लागेल. त्याच्यानंतरच तुमच्या जीवनामध्ये हिलिंग येईल, त्याच्यानंतरच तुमच्या मनाला आराम मिळेल, त्याच्यानंतरच तुमच्या मनाला एक प्रकारे आल्हाददायक वाटेल. कारण की येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की मे बी असू शकतं काहींना पोटाच्या तक्रारी आहेत, काहींचे थ्रोटच्या तक्रारी आहेत, काहींचे डोकं दुखतंय, काहींना खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन मध्ये आहे, सर्दी, ताप, खोकला, इतरही रिॲक्शन होतात, जसे की मला झाली होती. सो नक्कीच येथे दिसून येत आहे तुमचे चक्रात जे आहे ब्लॉक झालेले आहे ते ओपन करा. चक्रावरती एक आपण व्हिडिओ घेऊया उद्या परवा. तर नक्कीच तुमचे जे काही गळ्याच्या समस्या आहे, डोकं तुमचं दुखतंय, पोटाच्या तक्रारी आहेत, तर आधी तुमच्या हेल्थकडे लक्ष द्या. आणि हे हेल्थ मध्ये इश्यू का निर्माण होतात? ज्यावेळेस तुमचे चक्र ब्लॉक असतात त्यावेळेस तुमच्या हेल्थमध्ये इश्यू होतात, तुमच्या हेल्थमध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला जाणवतात. तर सुरुवातीला तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या. यासाठी डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. गायडन्स घ्या. जर तुम्हाला नसेलच समजत आता ह्या परिस्थितीमधून आपण कसं बाहेर पडायचं, तर गायडन्स घ्या, माझ्याकडून घ्या, इतर कोणाकडून घ्यायचं असेल त्यांच्याकडून घ्या, टॅरोट थ्रू घ्या, काउन्सिलिंग घ्या. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घ्या, परंतु ह्या परिस्थितीतून बाहेर पडा. कारण की ही परिस्थिती जर अशीच कंटिन्यू सुरू राहिली तर तुम्ही आयसोलेशन मध्ये जाऊन एक दिवस तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार. अँड डिप्रेशन इज अ व्हेरी बॅड सिच्युएशन. आपल्याला माहिती आहे नंतर हळूहळू नेगेटिव्ह अटॅक सुद्धा व्हायला लागतात. नेगेटिव्ह अटॅक झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीची भ्रम अवस्था तयार होते, त्या व्यक्तीला समजतच नाही की आता पुढे काय करायला पाहिजे. मग एखादी गोष्ट जर छोट्या गोष्टीने हील होत असेल तर ती तुम्हाला करण्याची गरज आहे. प्रोजेक्शन मे बी कोणीतरी तुम्हाला मिरर करतंय, कोणी तुमचं पर्सन आहे किंवा पार्टनर आहे जो तुम्हाला काही गोष्टी तुमच्या पुढे सतत येत आहेत, परंतु तुम्ही त्याकडे इग्नोर करत आहात. मिरर होत आहे म्हणजे काय? एखादा पर्सन तुमचं जे काही रिफ्लेक्शन आहे त्या थ्रू ते दाखवत आहे. ते तुमच्या घरातील व्यक्ती आहे किंवा बाहेर जे तुमचे पर्सन आहेत ते तुम्हाला काहीतरी असं बोलत आहेत किंवा असं काहीतरी सांगत आहेत की जे तुम्हाला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. मे बी ते घरातील व्यक्ती आहे जे तुम्हाला समजून सांगत की बाबा रे तू ह्याचा नाद सोड, बाबा रे तू हे डोक्यातून काढून टाक, बाबा रे तू असं करू नको, बाई तू असं करू नको, तू हे चुकीचं आहे, असं जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर त्यावरती सुद्धा एकदा विचार करा. मे बी असू शकतं ते बरोबर सांगत आहेत. तर इथे नक्कीच लक्षात घ्या, जे आपले चांगले आपल्यासाठी कनेक्टेड आहेत, आपल्याशी चांगले वागतात किंवा आपल्याविषयी शुभचिंतक म्हणू आपण त्यांना, तर अशा लोकांचं तुम्हाला ऐकण्याची, सगळंच नका ऐकू. जर तुम्हाला वाटत असेल की सगळं ऐकून सुद्धा
कदाचित ते आम्हाला चुकीचं सांगत असतील तर एकदा अनालिसिस करा. तुमचा इनर व्हॉइस तुम्हाला नक्कीच काही चांगल्या गोष्टी सांगत आहे. स्पिरिच्युअल तुमची अवेकनिंग झालेली आहे, त्यामुळे युनिव्हर्स सुद्धा काही गोष्टी तुमच्या पुढे आणत आहेत. आता जे काही हे सध्याचं पिरियड आहे तो मे बी काहींना खूप जास्त ट्रिगर मिळाले आहेत, खूप जास्त त्यांना धक्के मिळाले आहेत त्यांच्या जीवनात, त्यांच्याच घरातल्या लोकांकडून, त्यांच्याच आवडीच्या लोकांकडून, त्यांच्याच फ्रेंड्सकडून, त्यांच्याच नातेवाईकांकडून, त्यांच्याच कलिग्सकडून त्यांना येथे काही ना काहीतरी ट्रिगर नक्की मिळालेला आहे. आणि त्यामुळे येथे जे काय आहे घटना ज्या घडलेल्या आहेत त्या थोड्या पेनफुल आहेत. माइंडच्या गेममध्ये तुम्ही अडकलेले आहात. सो येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. हेल्थवरती लक्ष द्या, स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर निसर्गासोबत काही ना काहीतरी वेळ घालायचा. शांत ग्रीनरी जिथे आहे, निसर्ग जिथे आहे तेथे जा, तेथे जाऊन मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा, निसर्गाशी एकरूप व्हा. आपल्या आजूबाजूला जो काही भव्य दिव्य हा निसर्ग आहे तो आपल्यासाठीच आहे, त्याचा आनंद घ्या. फिरायला जा कुठेतरी. आता दिवाळीही येत आहे तर नक्कीच तुमचे कर्मा जे आहेत ते कर्मा येथे बॅलन्स करण्याची गरज आहे आणि ते बॅलन्स होतही आहेत बिकॉज तुमच्याकडे खूप अशी मोठी पॉवर आहे. एक पॉवर जी तुम्हाला डिवाइनने दिलेली आहे क्रिएटिव्हिटीची. तुम्ही क्रिएट करू शकता, चांगलंही क्रिएट करू शकता, वाईटही क्रिएट करू शकता. मग जर आपल्याकडे पॉवर आहे की आपण काय क्रिएट करायचं आहे तर इथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. चांगलं क्रिएट करा, चांगलं क्रिएट करा, एक असं सुंदर असं काहीतरी क्रिएट करा, खूप छान असं क्रिएट करा जे तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि इतरांसाठी पण चांगलं आहे. तर नक्कीच येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. भलेही आयसोलेशनची सिच्युएशन आहे, तुम्ही रिबिलेस होत आहात, तुमचे बंड पुकारण्याची तुमची इच्छा आहे, परंतु शांत राहा. सध्याची परिस्थिती शांत राहण्यासाठी आहे. सध्याची परिस्थिती तुम्हाला येथे या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे की तुम्हाला शांतता बाळगण्याची गरज आहे. जरी परिस्थिती तुमच्या विरोधात आहे तरी सुद्धा शांत राहा, कारण की नाहीतर लोक तुमच्या रागाचा, तुमच्या भीतीचा, तुमच्या सध्याची जी काही शॅडो साईड पुढे येत आहे त्याचा गैरफायदा घेतील. सो विश्वास ठेवा एखाद्या गोष्टीवरती. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे त्यावरती विश्वास ठेवा, ती तुमच्याकडे येत आहे. स्ट्रेसफुल एनर्जीतून बाहेर या बिकॉज यू आर अ क्रिएटर. अनेक लोक म्हणतात हे बघा तुम्ही असं कसं काय बोलता तुम्ही, नाही का. आपण जर एखादं काही आध्यात्मिक बोलायला लागलो तर लोक काय म्हणतात तुम्ही वेगळ्याच जगात जगताय, असं कुठंच नाहीये, तुम्ही वेगळंच जगताय. तर माझं एवढंच त्यांना उत्तर आहे, तुम्ही 3D मध्ये जगताय, तुम्ही स्वतःचा फायदा पाहताय, तुम्ही तुमचं घरातलंच पाहताय, फक्त स्वतःचाच फायदा पाहताय. मग जर एखादा व्यक्ती समाजासाठी काही कार्य करत असेल, मे बी त्याचं थोडंफार दुर्लक्षही होत असेल त्याच्या संसारात, पण त्याचं त्याला करू द्या ना. सगळ्यांनीच जर स्वतःचा फायदा पाहिला, स्वतःच सगळ्यांनी पाहिलं की मी फॅमिलीचंच पाहिलं, माझंच पाहिलं, माझ्या जीवनात काय चांगलं होतं ते पाहिजे, मग या समाजासाठी किंवा चांगले कार्य करायचे कुणी, मग सगळ्यांनी काय स्वतःचाच फायदा पाहायचा का. सो येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. स्ट्रेसमध्ये येऊ नका. तुम्ही भलेही तुम्हाला लोक काही पण म्हणत असतील परंतु तुम्ही एक चांगलं कार्य करताय हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे तुमचा पाथ जो आहे, तुमचा मार्ग जो आहे तो योग्य आहे. तर मग इतर लोक काय म्हणतात याकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज नाही. तो त्यांची बुद्धी आहे, ती त्यांची चेतना क्षमता आहे, त्यामुळे ते तसा विचार करतायत. मे बी जे कुणी ट्विन फ्लेम कनेक्शन मध्ये आहे त्याला तर लोक समजतच नाही की त्यांना वाटतं की हे सगळं खोटंच आहे. परंतु येथे तुम्हाला डिवाइन कडून गायडन्स मिळतंय ना, मग इतर लोकांचं गायडन्स घेण्याची काहीही गरज नाही. इतर लोक काय बोलतात याकडे लक्ष देण्याची काहीही गरज नाही. बिकॉज ते ह्या 3D मधील आहेत आणि त्यांचं कर्म तेवढंच आहे, त्यांचं कार्य तेवढंच आहे की चांगल्या लोकांना काही ना काहीतरी त्रास होईल असं वागायचं आणि त्यांना डिमोटिवेट करायचं, त्यांना कधीही पुढे जाऊ द्यायचं नाही. अशा प्रकारचे सुद्धा आपल्या आजूबाजूला लोक आहेत. आय होप तुम्हाला सर्व समजत आहे, कारण की वेळ खूप होत आहे. रिडिंगला बोलत बसलं तर खूप वेळ जाईल. ट्रान्सफॉर्मेशन येत आहे तुमच्याकडे, बदल काहीतरी मोठा येत आहे आणि तो बदल तुमच्यासाठी चांगला असणार आहे. मे बी त्यातून तुम्हाला दुःखही झालं, त्रासही झाला, तरी सुद्धा ते तुमच्या पुढील भविष्यासाठी, तुमच्या विकासासाठी, तुमच्यातील ट्रान्सफॉर्मेशनसाठी चांगलं आहे. इथे आपल्याला दिसतोय फिनिक्स पक्षाप्रमाणे तुमचं इथून पुढचं जीवन असणार आहे. त्यामध्ये एंजल्स तुम्हाला सपोर्ट करतील, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला सपोर्ट करतील. तर येथे लक्षात घ्या, लोक फायद्यापुरते आहेत, तर आपण पण आपला स्वतःचा थोडा तरी विचार करणं गरजेचं आहे. मागील गोष्टींना अडकून बसू नका. क्लिंगिंग टू द पास्ट, भूतकाळातील गोष्टी, मागे घडलेल्या त्या आठवणी चांगल्या होत्या, आनंददायक होत्या, परंतु त्या पुढील जीवनासाठी सर्वाइव्ह करण्यासाठी त्या योग्य नाहीयेत. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितले परिवर्तन ही जीवन का संसार का नियम आहे, तर त्या परिवर्तनाला आपल्याला स्वीकारायचा आहे. मी तर गीतेचा अभ्यास मी बरंच लहानपणापासून करते, तर नक्कीच जसं जसं त्यांचं म्हणणं आहे तसे तशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. परिवर्तन घडतं आणि परिवर्तन त्यांच्याच जीवनात घडतं ज्यांची तयारी आहे, जे खूप जास्त
रिजिड आहेत, जे परिस्थितीच्या बाहेरच त्यांना पडायचं नाहीये, तर त्यांच्या जीवनामध्ये परिस्थिती बदलत नाही. आपण परिस्थितीनुसार नाही बदललो तर आपल्याला परिस्थितीच बदलून टाकते. परिस्थिती मग काहीतरी व्याधी होतात, काहीतरी रोग होतात, काहीतरी आपण आउट ऑफ डेटेड होतो आणि मग आपलं आयुष्य संपतं. सो परिस्थितीनुसार बदलणं सुद्धा गरजेचं आहे. तर महाकालीचा एक संदेश घेऊ आपण, कारण की मला महाकालीची पण ऊर्जा जाणवली आज. असू शकतं संतापयुक्त आहात तुम्ही, तर ओके. तर महालक्ष्मी माता तुम्हाला येथे गाईड करत आहे महाकालीच्या रूपामध्ये की लवकरच धनधान्य वृद्धी शांतता तुमच्याकडे येत आहे. प्रसन्न चित्त राहून तुमचे कार्य करा, तुम्हाला नक्कीच त्यामध्ये सक्सेस मिळेल आणि ज्या गोष्टी तुमच्यासाठी पुढील भविष्यासाठी योग्य नाही आहेत तर त्या तुमच्या जीवनातून निघूनही जातील. सहस्रार चक्रा सुद्धा येथे ओपन होताना दिसून येत आहे. मोक्ष ऑफ काली, तर मोक्ष तुम्हाला मिळत आहे. मोक्ष ऑफ काली, तर इथे दिसून येत आहे. सहस्रार चक्राचा हा कलर आहे, इट्स पर्पल कलर, जांभळा कलर. तर तिथपर्यंत ऊर्जा घेऊन जा तुमची. तुम्हाला गायडन्स डिवाइन देत आहे, त्याकडे लक्ष द्या. डिवाइन एनर्जी तुम्हाला इथे गाईड करत आहे. तुमचा मूलाधार चक्रा, तुमचा मणिपूर चक्रा, तुमचा थर्ड आय चक्रा याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तर येथे तुम्हाला चक्रा मेडिटेशन करण्याची गरज आहे. मे बी असू शकतं काहींचा मूलाधार चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहे. गुणतंत्रिका, सो मूलाधार चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहे, मणिपूर चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत. त्याचबरोबर आपल्या थर्ड आय चक्रामध्ये सुद्धा, आज्ञा चक्रामध्ये सुद्धा येथे ब्लॉकेजेस आपल्याला दिसून येत आहे. सो यू हॅव टू हील देम थ्रू मेडिटेशन करा. कितीतरी व्हिडिओज असतात मेडिटेशनचे युट्यूबवरती, तिथलं कुठलाही घेऊन तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आपल्याला इथे दिसून येत आहे ब्लू तारा. ब्लू कलर इज इंडिकेटिंग फॉर पीस. तर पीसमध्ये राहा, शांततेत राहा. सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनातून हळूहळू म्हणजे जातील निघून, त्या रिलीज होतील. तर तुम्हाला इथे काळजी करायची नाही, शांत राहा. शांततेत सगळ्या गोष्टी सुटतात. भलेही खूप, मला माहितीये कुणी आपल्याला, जर आपण रागात असलो, आपण पेनफुल सिच्युएशन मध्ये असलो आणि आपल्याला कुणी येऊन म्हटलं की बाबा तू शांत राहा, तर आपल्याच्याने ते नाही होत आणि नाहीच होणार, कारण की आपण ह्युमन माइंड आहोत. ह्युमन माइंड ज्या भावना जशा असतात त्यालाच ते रिॲक्ट करतं. तरी सुद्धा जितकं होईल तितकं तुम्ही शांत राहा, कुठल्याही परिस्थितीला रिॲक्ट करू नका. सो ब्लू तारा माता तुम्हाला इथे गाईड करत आहे. तर माँ कालीची सेवा करा. तुमच्यातील फिअरची जी सिच्युएशन आहे ती निघून जाईल. फिअरफुल एनर्जीतून बाहेर या. या व्हिडिओ थ्रू जो तुम्हाला मेसेज मिळालेला आहे, कुठल्याच गोष्टीचं फिअर बाळगायची गरज नाही. फिअर इज अ स्टेट ऑफ माइंड, मानसिक अवस्था आहे ती, आणि ती काही खरी नसते. इट्स अ व्हेरी रॉंग. तर कमलादेवी म्हणजेच आपल्याला काली माता महालक्ष्मीच्या रूपातूनच येथे सांगत आहे की लवकरच ह्या सगळ्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडाल. खूप चांगलं तुमच्या जीवनामध्ये समृद्धी येत आहे, सौभाग्य येत आहे, सुखकारक परिस्थिती भविष्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर माँ कालीची सेवा करा. जय माँ काली म्हणून सुद्धा कमेंट करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. लवकरच प्रेम जीवनामध्ये सुद्धा आपल्याला चांगले बदल घडताना दिसून येत आहे. तर आय होप ज्यांना ज्यांना रीडिंग रेझन, आज तर रीडिंग खूप वेळची झाली, परंतु तरी सुद्धा आणखीन वेळ असायला पाहिजे होती असं मला तरी वाटतंय. पण ठीक आहे, वेळेच्या अभावी आपण ही रीडिंग थांबवत आहोत. त्याचबरोबर इथे आपल्याला दिसून येते दक्षिणा काली. इट्स अ व्हेरी पॉवरफुल एनर्जी. तर तुमच्या जीवनामध्ये पॉवर जनरेट होत आहे. तुमच्यातील फिअरची एनर्जी निघून जात आहे आणि एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तुमची पुढे येत आहे. तर घाबरू नका. जे होईल त्याला ऍक्सेप्ट करा. काहीही होत नाही. आपण काही कुणाचं वाईट केलेलं नाही, तर आपलं वाईट होण्याचं काही गरज नाही. उलट जे तुमच्या विरोधात आहे किंवा तुम्ही त्यांना चांगलं समजून सुद्धा त्यांनी तुमच्या विरोधात काही ना काहीतरी वाईट भावना मनामध्ये ठेवली, तर त्यांना माँ काली नक्कीच, या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला ॲश्युअर करते, माँ काली त्यांना एक ना एक दिवस याचे फळं भोगायला लावेल आणि ते लावेलच. तर येथे तुमच्या जर साध्या बोळ्या मनाला जर लोक समजून तुम्हाला वेड्यात काढत असतील, तर ती माँ आहे, ती माँ काली आहे, ते आपल्या मुलांवरती लक्ष ठेवून असते आणि सतत असते. आणि जे आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत त्यांच्यावरती तर सततच असते. तर नक्कीच येथे कालिका तंत्रिकाचा उपयोग करा. माँ कालीची सेवा करा.
फिअर तुमच्या मनातून निघून जाईल, भीती तुमच्या मनातून निघून जाईल. आय होप ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी ते ऍक्सेप्ट करायचे आहे, क्लेम करायचे आहे, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायचे आहे. जय मा काली म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. त्याचबरोबर ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवंय, गायडन्स हवंय, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. तर थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.